समोर लोकमतचा सरपंच पुरस्कार लोकमत कडून आयोजित असा हा कार्यक्रम, तसेच संतूर यांच्याकडून आयोजित हा असा कार्यक्रम आपल्या गावातील महिलांनी सरपंच झाल्यावर त्या काय करू शकतात, आपल्या गावाचा विकास कसा करू शकतात, निर्णय कसा घेऊ शकतात, याबद्दलची माहिती आज आपण पथनाट्यातून समजून घेणार आहोत. कारण ही गाथा आहे एका स्त्रीची, फक्त तिच्या सौंदर्याची नाही तर तिच्या सामर्थ्याची. तर मंडळी, कसं असतं, एखादी स्त्री फक्त सुंदर आहे म्हणून कर्तृत्ववान आहे असं नाही, तर प्रत्येक स्त्री ही चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकते. जसं आपलं स्वतःचं कुटुंब आपली स्त्री प्रत्येक स्त्री चालवते, तशा प्रकारे प्रत्येक स्त्री ही गावाची सरपंच होऊ शकते, गावाचा कारभार देखील चालवू शकते. आणि ह्याच गोष्टीची दखल घेऊन आज लोकमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतोय, जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता तयार होईल आणि महिलांनी पुढे यावं आणि गावाचा कारभार पाहण्यासाठी, तसेच गावासाठी काहीतरी करण्यासाठी आणि निर्णय घेण्याची क्षमता आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये किंवा तालुक्याच्या मोठ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सादर होतोय. तर मंडळी, आता हाच आपला कार्यक्रम आपल्या समोर आम्ही सादर करतोय, तर नक्कीच लक्ष असावं. सादर होतोय आपल्या समोर पथनाट्य. धन्यवाद. राव, तुमचं डोळे आहेत का गोळ? तुला काय मग धक्का कोणी मारला? धक्का असते धक्का आला करत कोण गेला? मार के क्या? एवढे वर्ष लागल्या मेरे को भी लागे हो ऐसा अरे बाबूराव, या आईने ओळखलं नाही की? तू ओळखलं नाही असू द्या धक्का बिक्का मारून चालता इथं किडनी बिडनी पाडायची माझी. मी काय सांगतो, तुम्ही होतात कुठं? मी होय हा, गेल तू जरा एका कामाकडे गेलतात, मला माहिती उधारी बाकी तुमची उधारी द्यायला गेलतात. पडू नका अशी. असं चार चौकात बोलता का? असू दे, जाऊ दे. तुम्ही कोणीकडे होता? मी गेलतो बाहेरच्या देशात. कशाला? बाहेरच्या देशात कुठे गेलतो ते पहिले विचारा. बरं चला, कुठं? लिल्लू हल्लू नाही हो नो लुलू. जीप खाली पडायची नाही, जाऊ दे. असू दे गाठ बसते का? हा, जिभेला गाठ बसते. जिभेला गाठ बसते. असू द्या. त्या देशात मी काय करतो सांगा? काय करतो? तिथं माझा मंडपचा धंदा होता. तिथं पण धंदा होता? हा, मंडपचा धंदा होता. काय करतो सांगा? काय करायचे? 10वा असो, 12वा असो, 13वा असो, बड्डे असो, लग्न असो, काही असो, आपलाच मंडप. काय बात? आपलाच मंडप. हो. एक दिवशी काय काय झालं, झालं? असाच मी मंडप टाकत होतो. हा. असा मंडप टाकत होतो आणि समोर होता बर्फाचा डोंगर होता. पूर्ण ऐका. आणि बर्फाच्या डोंगराला लागली आग. काय झालं? बर्फाच्या डोंगराला आग लागली. पेटवायला कोण बाबा गेलता का? मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतं बर्फाच्या डोंगराला आग लागत नाही वय? मला एक सांगायला लागण्याच्या आधी तुम्ही काय सांगायचे की मला जरी बायकोनी सांगितलं भांडी घासणार नाही, कपडे दूध धुणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही, म्हणजे आता काल बघितलं मी. सांगू का नाही बोलायचं. लागती डोंगराला आग लागती, बर्फाच्या लागती. मग मी काय केलं, असं गेलो पेट्रोल पंपवर गेलो, पेट्रोल घेतला, पेट्रोल ओतला, बाजूच्या डोंगराला पळ. मी काय सांगतो, पहिल्यापेक्षा आपण काय करू, आपण जे सांगायला आलोय तेच करणार आलोय, ते करायचं. चला तर करूया. अरे हळद चंदन ओय हळद रे चंदन हळद अरे बाबा, तू चंदन आणि मी हळद म्हणजे स्वच्छतेचं प्रतीक आहे. अरे चंदन म्हणजे सुंदरतेचं प्रतीक आहे. तरी पण हळदच. अरे चंदन काय लावलंय? स्वच्छतेचं प्रतीक आहे, ह्याचं प्रतीक आहे. अरे मी काय सांगतो, तुम्ही भांडताय कशाला? झालंय काय? कशावर भांडताय? सौंदर्यावर भांडताय. हळद त्वचा स्वच्छ करते. चंदन त्वचेला चमकदारपणा देते. हळद आहे तर स्वच्छता आहे, चंदन आहे तर चमक आहे. तरी पण मी बेस आहे. अरे मी फेस आहे. हळद अरे चंदन अरे मोडाल मला, मोडाल इथं अजून कार्यक्रम करायचं तर मोडाल. मी काय सांगतो,
हळद चांगली आहे, चंदन चांगलं आहे, स्वच्छता देते, चमक देते, बेस आहे, फेस आहे. मी काय सांगतो, जर एवढं सगळं चांगलं आहेच तर मग तुम्ही दोघं एकत्र काय येत नाही? चालेल तिथे. येत आहे का? या की मग. संतूर 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 संतूर. तर मंडळी, ही गाथा आहे एका स्त्रीची, तिच्या सौंदर्याची नाही तर तिच्या सामर्थ्याची. होय मंडळी, पहाटेपासून ते रात्रीपर्यंत मी घर सांभाळते, कारण मी एक स्त्री आहे. त्याचबरोबर मी या गावामध्ये रस्ते बांधले, गावात पाणी आणलं, सोबतच महिलांसाठी योजना देखील आणल्या, कारण मी या गावाची सरपंच आहे. बरं, सरपंच नुसतीच नाहीये तर ती एक आई आहे. हो मंडळी, आणि ती फक्त आई नाहीये तर त्या सरपंच ताई सुद्धा आहेत. अहो, सुंदरता फक्त चेहऱ्यावर नसते तर ती निर्णयामध्ये असावी लागते. जेव्हा एखादी स्त्री पुढे येते तेव्हा ती फक्त सुंदर दिसत नाही तर ती संपूर्ण गाव बदलत असते. होय मंडळी, तुमच्यामध्ये ही प्रत्येक स्त्री सरपंच होऊ शकते, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि सोबतच हे गाव सुद्धा बदलू शकते. हो मंडळी, आणि अशासाठीच ज्या महिला फक्त सुंदर नाहीत तर त्या कर्तृत्ववान आहेत आणि नेत्या सुद्धा आहेत. अशा महिलांचा सन्मान करण्यासाठी म्हणून लोकमत हा सरपंच पुरस्कार आणत असतो आणि अशा महिलांचा सन्मान करत असतो. तर मंडळी, सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्या गावातली प्रत्येक महिला ही सक्षम होऊन आपल्या गावाचा विकास कसा करता येईल, जर का त्या सरपंच झाल्या तर त्या कशा प्रकारे गावाचा विकास करू शकतात, कशा प्रकारे गावाची आखणी करू शकतात, हे प्रत्येक महिलेला जमणार आहे. आणि हे जमणार आहे याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून लोकमत करणं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कारण हळद आहे तर स्वच्छता आहे. चंदन आहे तर चमक आहे. आणि स्त्री कर्तृत्वाची ताकद सुद्धा आहे. हो मंडळी, म्हणून तर सांगतो, संतूर साबण खऱ्या स्त्रीची, खरी ओळख, खऱ्या स्त्रीची, खरी ओळख, खऱ्या स्त्रीची. खरी ओळख. धन्यवाद. तर मंडळी, नक्कीच आपण या सर्व गोष्टी लक्षात घेऊया. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच असेल माझा महिलांना की तुम्हाला नक्की सरपंच व्हायला आवडेल का? आणि जर का तुम्हाला सरपंच व्हायला आवडेल तर आपल्या गावाचा विकास करायला आवडेल का? आणि मला माहिती आहे ह्याचं उत्तर होच आहे. तर नक्कीच मंडळी, या सर्व गोष्टी लक्षात घेऊया. आणि लोकमत आणि संतूर यांच्याकडनं जो आपला कार्यक्रम आपल्या गावामध्ये सादर झालाय, आपण सर्व वरिष्ठ मंडळी असतील, सर्व बच्चे कंपनी असतील, सर्व महिला वर्ग असतील आणि सर्व तरुण मंडळी असतील, आपण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं, कार्यक्रम समजून घेतलात. पुन्हा एकदा शतशः आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.